नमस्कार मंडळी, जय श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या सर्व माता भगिनी आणि बंधूंना आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. कारण उद्यापासून मेष राशीच्या जीवनामध्ये काही महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल घडण्याचे संकेत दिसत आहेत. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी रखडल्या आहेत, ज्या कामांमध्ये अडथळे येत आहेत किंवा ज्या इच्छांसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करत आहात, त्या बाबतीत परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू शकते. मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे. या राशीचे लोक धाडसी, मेहनती, स्पष्ट वक्ते आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेले असतात. मात्र अनेक वेळा मेहनत करूनही अपेक्षित परिणाम उशिरा मिळतो. त्यामुळे मनात विश्वास प्रश्न निर्माण होतो, माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार. पण आता काळ बदलण्याचे संकेत आहेत. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. आज आपण अशाच 11 शुभ घटनांबद्दल जाणून घेणार आहोत. या घटना प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीच्या जीवनात एकाच प्रकारे घडतील असे नाही. ज्योतिषशास्त्रातील संकेत व्यक्तींच्या जन्मकुंडलीनुसार बदलू शकतात. चला तर मग जाणून घेऊया त्या 11 शुभ घटना. पहिली शुभ घटना, रखडलेली कामे अचानक मार्गी लागणार. मेष राशीच्या बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत पहिली आणि अत्यंत महत्त्वाची शुभ घटना. गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात एखादे महत्त्वाचे काम अडकलेले असेल तर आता त्या कामामध्ये हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केले, संबंधित व्यक्तींशी बोललात, कागदपत्रे दिली, फोन केले, पण तरीही अपेक्षित उत्तर मिळाले नाही. अशी परिस्थिती काही मेष राशींच्या व्यक्तींना अनुभवायला आली असेल. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. एखाद्या सरकारी कामाची प्रक्रिया पुढे सरकणे, कागदपत्रांशी संबंधित अडचण दूर होणे, नोकरीसंबंधी उत्तर मिळणे, व्यवसायातील एखादा व्यवहार पूर्ण होणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून बराच काळ प्रतीक्षेत असलेला प्रतिसाद मिळणे, अशा प्रकारची सकारात्मक हालचाल होऊ शकते. विशेष म्हणजे ज्या कामासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागत होते, त्याच कामासाठी अचानक योग्य व्यक्तींची मदत मिळू शकते. एखादा फोन येऊ शकतो, एखादा महत्त्वाचा संदेश मिळू शकतो किंवा तुमच्यासमोर अशी नवीन माहिती येऊ शकते ज्यामुळे तुमचा मार्ग स्पष्ट होईल. मेष राशीच्या व्यक्तींनी या काळात एक गोष्ट लक्षात ठेवावी, काम अडले आहे म्हणून प्रयत्न सोडू नका. कधीकधी यश मिळवण्यापूर्वी शेवटची काही पावले सर्वात कठीण असतात. त्यामुळे तुमचे एखादे महत्त्वाचे काम प्रलंबित असेल तर त्याची कागदपत्रे पुन्हा तपासा, आवश्यक व्यक्तींशी संपर्क साधा आणि योग्य वेळी पुन्हाच प्रयत्न करा. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळाली तर परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादे काम अचानक पूर्ण झाले तर त्यानंतर मिळणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करा. कारण एक काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित दुसरा मार्ग देखील खुला होऊ शकतो. उदाहरणार्थ, नोकरीसाठी केलेला प्रयत्न यशस्वी झाला तर त्यातून आर्थिक स्थैर्य मिळू शकते. एखाद्या व्यवसायाचा व्यवहार पूर्ण झाला तर नवीन ग्राहक मिळू शकतात. सरकारी कागदपत्रांचे काम पूर्ण झाले तर पुढील प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. म्हणून मेष राशीच्या मंडळींनो, आतापर्यंत जे अडले होते त्याकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. कदाचित तुमच्या अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळण्याची वेळ जवळ आली असेल. आणि लक्षात ठेवा, हे राशी भविष्य सामान्य ज्योतिषीय संकेतावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तींच्या जन्मकुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात. जर तुमचेही एखादे काम मागील अनेक दिवसांपासून अडकले असेल आणि आता ते पूर्ण व्हावे अशी मनापासून इच्छा असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझे रखडलेले काम पूर्ण होऊ दे, जय श्री स्वामी समर्थ. आता पुढे जाणून घेऊया मेष राशींच्या जीवनातील दुसरी शुभ घटना, जी थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित आहे. दुसरी शुभ घटना, आर्थिक परिस्थितीत मोठा दिलासा मिळणार.
मेष राशीच्या बंधू भगिनींनो, आता आपण पाहणार आहोत दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची शुभ घटना, जी थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून पैशांशी संबंधित अडचणींचा सामना करत असाल, खर्च वाढला असेल, पैसे येऊनही हातात टिकत नसतील किंवा एखाद्याकडून तुमचे पैसे येणे बाकी असेल, तर पुढील काळात परिस्थितीमध्ये हळूहळू सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या काही व्यक्तींना थकीत पैसे मिळण्याची बातमी मिळू शकते. एखाद्या व्यक्तीकडे दिलेले पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. व्यवसायातील पेमेंट अडकले असेल तर त्याबाबत हालचाल होऊ शकते. काही जणांना नोकरीच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळण्याची संधी मिळू शकते. पगार वाढ, नवीन जबाबदारी, अतिरिक्त उत्पन्नाचे साधन किंवा एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. विशेषतः ज्यांनी मागील काही दिवसांपासून पैशांसाठी खूप मेहनत घेतली आहे, त्यांना आपल्या प्रयत्नांचा परिणाम दिसायला सुरुवात होऊ शकते. पण मेष राशीच्या लोकांनी या काळात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात ठेवावी. पैसा येण्याची शक्यता दिसत असताना अनावश्यक खर्च वाढवू नका. हातात पैसा आला की लगेच मोठी खरेदी करणे, गरज नसताना कर्ज घेणे किंवा कोणाच्याही सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे टाळा. तुमच्यासमोर एखादी नवीन आर्थिक संधी आली तर तिचा नीट अभ्यास करा. कागदपत्रे वाचा, अटी समजून घ्या आणि आवश्यक असल्यास विश्वासू व्यक्तींचा सल्ला घ्या. कारण आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच पैशांचे योग्य नियोजन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मेष राशीच्या काही व्यक्तींना पुढील काळात अचानक एखादी चांगली आर्थिक बातमी मिळू शकते. उदाहरणार्थ, बराच काळ प्रलंबित असलेले पेमेंट, कामाचे मानधन, व्यवसायातील व्यवहार किंवा इतर वैध आर्थिक लाभाबाबत सकारात्मक माहिती मिळू शकते आणि ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते. कदाचित तुम्ही मनात म्हणाल, ज्याची इतके दिवस वाट पाहत होतो ती गोष्ट आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून मेष राशीच्या मंडळींनो, आर्थिक बाबतीत घाई न करता संयम ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि मिळणाऱ्या संधीचा योग्य वापर करा. लक्षात ठेवा, राशी भविष्यातील हे संकेत सामान्य स्वरूपाचे आहेत. प्रत्येक व्यक्तींच्या जन्मकुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात. जर तुम्हालाही आर्थिक स्थैर्य मिळावे आणि तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळावे असे मनापासून वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या घरात सुखसमृद्धी नांदो. जय श्री स्वामी समर्थ. आता पुढे जाणून घेऊया तिसरी शुभ घटना, जी मेष राशीच्या नोकरी, व्यवसाय आणि करिअरशी संबंधित आहे. तिसरी शुभ घटना, नोकरी आणि करिअरमध्ये नवीन संधी. मेष राशीच्या बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत तिसरी अत्यंत महत्त्वाची शुभ घटना. ही घटना तुमच्या नोकरी, व्यवसाय आणि करिअरशी संबंधित आहे. गेल्या काही दिवसांपासून नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल, नवीन नोकरी शोधत असाल, परीक्षेची तयारी करत असाल किंवा आपल्या सध्याच्या कामामध्ये पुढे जाण्याची संधी शोधत असाल तर पुढील काळ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या कंपनीकडून किंवा संस्थेकडून मुलाखतीची फोन किंवा संदेश येऊ शकतो. आधी दिलेल्या अर्जाचे उत्तर मिळू शकते. काही जणांना नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते किंवा वरिष्ठांकडून कामाच्या दखल घेतली जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा काळ महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला ती जबाबदारी कठीण वाटली तरी त्यातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. तुमचे काम बोला आणि तुमची मेहनत तुमची ओळख बनवू द्या. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या लोकांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा संपर्क होऊ शकतो. एखादा थांबलेला व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतो. विशेषतः गेल्या काही काळामध्ये व्यवसायामध्ये मंदी जाणवत असेल तर परिस्थिती सुधारण्यासाठी नवीन कल्पना उपयोगी ठरू शकतात. परंतु या काळात एक महत्त्वाची सूचना आहे, फक्त मोठी संधी दिसली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. नोकरी बदलताना
पगाराबरोबरच कामाचे स्वरूप, ठिकाण, स्थैर्य आणि इतर अटी तपासा. व्यवसायात नवीन गुंतवणूक करताना आर्थिक जोखीम समजून घ्या. मेष राशीची एक मोठी ताकद म्हणजे धाडस आणि पुढाकार घेण्याची क्षमता. हीच ताकद योग्य नियोजनासोबत वापरली तर करिअरमध्ये चांगली प्रगती साधता येऊ शकते. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींनाही निराशा होऊ नये. सातत्याने अभ्यास आणि योग्य नियोजन ठेवल्यास पुढील काळात आत्मविश्वास वाढू शकतो. कदाचित एखादी छोटी संधीच पुढे जाऊन मोठ्या यशाचे कारण ठरेल. म्हणून उद्यापासून तुमच्या मोबाईलवर येणारा प्रत्येक महत्त्वाचा कॉल, ईमेल किंवा संदेश दुर्लक्षित करू नका. मात्र कोणतीही नोकरी किंवा आर्थिक वापर स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता आणि अटी नक्की तपासा. मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या करिअरमध्ये बदलाची सुरुवात एखाद्या छोट्या संधीपासून होऊ शकते. जर तुम्ही सध्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगतीची वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या करिअरमध्ये यश मिळू दे. जय श्री स्वामी समर्थ. आता पुढे जाणून घेऊया चौथी शुभ घटना, जी तुमच्या व्यवसाय, उत्पन्न आणि नवीन ग्राहकाशी संबंधित आहे. चौथी शुभ घटना, व्यवसायात वाढ आणि नवीन संधींचे दरवाजे उघडणार. मेष राशीच्या बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत चौथी मोठी शुभ घटना. ही घटना विशेषतः व्यवसाय करणाऱ्या आणि स्वतःचे काम करणाऱ्या मेष राशींच्या व्यक्तींसाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये अपेक्षित ग्राहक मिळत नसतील, व्यवहार रखडले असतील किंवा मेहनत करूनही उत्पन्नामध्ये फारशी वाढ होत नसेल तर पुढील काळात परिस्थितीमध्ये हळूहळू बदल जाणवू शकतो. नवीन ग्राहक तुमच्याशी संपर्क करू शकतात. एखाद्या जुन्या ग्राहकाकडून पुन्हा काम मिळू शकते. बराच काळ चर्चा सुरू असलेला व्यवहार अंतिम टप्प्यात जाऊ शकतो. काही मेष राशींच्या व्यक्तींना नवीन भागीदारी, नवीन ऑर्डर किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळू शकते. विशेषतः तुमच्या कामाची गुणवत्ता चांगली असेल आणि ग्राहकांशी तुमचे संबंध चांगले असतील तर तोंडी प्रसिद्धीमधून नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मेष राशीच्या व्यावसायिकांनी या काळात एक महत्त्वाची गोष्ट करावी. जुने ग्राहक विसरू नका. ज्यांनी पूर्वी तुमच्याकडून सेवा किंवा वस्तू घेतल्या आहेत त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधा. तुमच्या व्यवसायातील नवीन सुविधा किंवा नवीन कामाची माहिती त्यांना द्या. कारण कधीकधी नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा जुन्या ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही छोटा व्यवसाय करत असाल, दुकान चालवत असाल, ऑनलाईन काम करत असाल किंवा स्वतंत्रपणे एखादी सेवा देत असाल तर सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करण्याची ही चांगली वेळ असू शकते. मात्र व्यवसायात वाढ होत असताना उधारी आणि अनावश्यक कर्जाबाबत सावध राहा. मोठी ऑर्डर मिळाली म्हणून लगेच मोठी गुंतवणूक करू नका. आधी व्यवहाराच्या अटी स्पष्ट करा. पैसे, कागदपत्रे आणि करार यांची योग्य पडताळणी करा. काही मेष राशीच्या व्यक्तींना व्यवसायाशी संबंधित एखाद्या जुन्या अनुभवी व्यक्तींची मदत मिळू शकते. योग्य व्यक्तींचा सल्ला तुमचा वेळ आणि पैसा वाचवू शकतो. आणखी एक सकारात्मक संकेत म्हणजे तुमच्या कामाची ओळख वाढू शकते. आज जे लोक तुमचे काम पाहत आहेत तेच भविष्यात तुमच्यासाठी नवीन ग्राहक किंवा नवीन संधी घेऊन येऊ शकतात. म्हणून आपल्या कामामध्ये गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवा. मेष राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, व्यवसायामध्ये नवीन संधी देऊ शकते, पण त्या संधीचे यशामध्ये रूपांतर तुमच्या मेहनतीनेच होते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट व्हावी अशी इच्छा असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या व्यवसायात भरभराट होऊ दे. जय श्री स्वामी समर्थ. आता पुढे जाणून घेऊया पाचवी शुभ घटना, जी तुमच्या घरातील वातावरण आणि कुटुंबीय आनंदाच्या बातमीशी संबंधित आहे. पाचवी शुभ घटना, घरात आनंदाची बातमी आणि सुखशांतीचे वातावरण.
मेष राशींच्या बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत 5वी अत्यंत शुभ घटना. ही घटना तुमच्या कुटुंबाशी, घरातील वातावरणाशी आणि जवळच्या नातेसंबंधाशी संबंधित आहे. गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद होत असतील, कुटुंबातील व्यक्तींमध्ये गैरसमज निर्माण झाले असतील किंवा एखाद्या व्यक्तीच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे मनामध्ये चिंता असेल, तर आता परिस्थिती हळूहळू शांत होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरणात पुन्हा प्रेम, आपुलकी आणि संवाद वाढू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखाद्याचे नोकरीचे काम पूर्ण होणे, शिक्षणामध्ये यश मिळणे, व्यवसायामध्ये फायदा होणे किंवा घराशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय सकारात्मक होणे अशा स्वरूपाची बातमी आनंद देऊ शकते. काही मेष राशीच्या व्यक्तींच्या घरामध्ये शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. लग्न, साखरपुडा, नवीन घर, गृहप्रवेश किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमाबाबत नियोजन होऊ शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. मात्र मेष राशीच्या लोकांनी या काळात स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण तुमचा स्वभाव स्पष्ट आणि थेट असला तर कधीकधी तुमचे शब्द समोरच्या व्यक्तीला कठोर वाटू शकतात. त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे चर्चा करा. एक छोटासा संयम मोठा वाद टाळू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी तुमचे बोलणे बंद असेल तर पुढाकार घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न करा. एखाद्या जुन्या गैरसमजावर चर्चा करून तो दूर करण्याची संधी मिळू शकते. या काळात घरामध्ये धार्मिक किंवा आध्यात्मिक वातावरण निर्माण केल्याने मनाला समाधान मिळू शकते. सकाळी किंवा संध्याकाळी काही वेळ प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यानासाठी देणे उपयोगी ठरू शकते. मेष राशींच्या काही व्यक्तींना कुटुंबातील व्यक्तींकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. तुम्ही ज्या निर्णयांबाबत संभ्रमात आहात त्याबाबत घरातील एखादी व्यक्ती योग्य मार्गदर्शन करू शकते. आणि म्हणूनच ही 5वी घटना केवळ पैशाशी संबंधित नसून मनःशांती आणि कुटुंबातील आनंदाशी संबंधित आहे. मेष राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, घरात पैसा असणे महत्त्वाचे आहे, पण घरात प्रेम आणि शांतता असणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्या घरामध्ये कायम सुखशांती आणि आनंद राहावा अशी इच्छा असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा. माझ्या कुटुंबात सुखशांती नांदो. जय श्री स्वामी समर्थ. आता पुढे जाणून घेऊया 6वी शुभ घटना, जी तुमच्या प्रेम, वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल घेऊन येऊ शकते. सहावी शुभ घटना, प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढणार. मेष राशीच्या बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत 6वी मोठी शुभ घटना. ही घटना तुमच्या प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि जवळच्या नात्याशी संबंधित आहे. गेल्या काही दिवसांपासून एखाद्या जवळच्या व्यक्तींसोबत गैरसमज निर्माण झाले असतील, बोलणे कमी झाले असेल किंवा एखाद्या नात्यामध्ये दुरावा जाणवत असेल, तर पुढील काळात परिस्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. काही मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात ज्या व्यक्तींशी बोलण्याची मनापासून इच्छा आहे त्या व्यक्तींकडून संपर्क होऊ शकतो. अचानक फोन येऊ शकतो, संदेश मिळू शकतो किंवा एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तींशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जुना संवाद सुरू झाला म्हणजे जुने नाते पूर्वीसारखेच होईल असे नाही. ज्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचे वागणे आणि परिस्थिती नीट समजून घ्या. प्रेमसंबंधात असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधावा. छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका. तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल तर ती शांतपणे समोरच्या व्यक्तीला सांगा. नात्यांमध्ये प्रेमाबरोबरच विश्वास आणि संवादही तितकाच महत्त्वाचा असतो. विवाहित मेष राशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ कौटुंबिक जवळीक वाढवणारा ठरू शकतो.
जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकते. दोघांनी मिळून एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही अविवाहित व्यक्तींच्या बाबतीत कुटुंबामधून विवाहासंबंधी चर्चा सुरू होऊ शकते. एखादे नवीन स्थळ किंवा नवीन ओळख समोर येऊ शकते. परंतु कोणताही विवाहाचा निर्णय घेताना फक्त राशी भविष्यावर अवलंबून राहू नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार, कुटुंब आणि जीवनातील उद्दिष्टे यांचा विचार करूनच निर्णय घ्या. मेष राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या अहंकारापेक्षा नात्याला अधिक महत्त्व दिले तर अनेक समस्या सहज सुटू शकतात. कदाचित तुमच्याकडून एक छोटासा फोन, एक प्रेम संदेश किंवा मनापासून केलेली माफी एखादे नाते पुन्हा जवळ आणू शकते. म्हणून जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जिच्यामुळे तुमचा गैरसमज झाला आहे, तर योग्य वेळ पाहून शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. कारण कधीकधी नाते वाचवण्यासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते, फक्त मनापासून बोलण्याची गरज असते. मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात प्रेम, विश्वास आणि आपुलकी वाढावी अशी इच्छा असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या नात्यामध्ये प्रेम आणि सुख वाढू दे. जय श्री स्वामी समर्थ. आता पुढे जाणून घेऊया 7वी आणि शुभ घटना, जी तुमच्या मनातील एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. 7वी शुभ घटना, मनातील मोठी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत. मेष राशीच्या बंधू भगिनींनो, आता आपण पोचलो आहोत आपल्या भविष्यवाणीतील 7व्या आणि अत्यंत खास शुभ घटनेकडे. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक अशी इच्छा असते जी तो प्रत्येकाला सांगत नाही. काहींचे स्वप्न नवीन घर घेण्याचे असते, काहींना स्वतःचे वाहन घेण्याचे असते, काहींना चांगली नोकरी हवी असते, तर काही जण व्यवसायात मोठे यश मिळवण्याची वाट पाहत असतात. काही मेष राशींच्या व्यक्तींच्या मनात विवाह, कुटुंबातील एखादी समस्या दूर होणे किंवा आर्थिक स्थैर्य मिळण्याची इच्छा असू शकते. आता या इच्छांच्या दिशेने नवीन मार्ग किंवा संधी निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. याचा अर्थ इच्छा आपोआप पूर्ण होईल असा नाही, पण ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतापर्यंत मेहनत करत आहात त्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला नवीन घर घ्यायचे असेल तर योग्य पर्याय तुमच्यासमोर येऊ शकतो. वाहन घ्यायचे असेल तर आर्थिक नियोजन करण्याची संधी मिळू शकते. नोकरी हवी असेल तर नवीन संधीची माहिती मिळू शकते. म्हणजेच तुमच्या इच्छेला वास्तवात आणण्यासाठी आवश्यक असलेली एखादी महत्त्वाची कडी तुमच्या हातात येऊ शकते. मेष राशीच्या लोकांनी या काळात एक गोष्ट नक्की करावी. तुमच्या मनातील ध्येय स्पष्ट करा. फक्त मला मोठे यश मिळावे असे म्हणण्यापेक्षा नेमके काय मिळवायचे आहे, किती वेळात मिळवायचे आहे आणि त्यासाठी काय करायचे आहे याचा विचार करा. कारण ध्येय स्पष्ट असेल तर प्रयत्नांना दिशा मिळते. या काळात अचानक एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते, एखादी माहिती मिळू शकते, नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते किंवा पूर्वी बंद झालेला एखादा मार्ग पुन्हा खुला होऊ शकतो आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, कदाचित हीच ती संधी आहे जिची मी इतके दिवस वाट पाहत होतो. पण मेषराशीच्या मंडळींनो, संधी आली की घाई करू नका. विशेषतः घर, वाहन, व्यवसाय, मोठी गुंतवणूक किंवा कर्जाशी संबंधित निर्णय घेताना आर्थिक गणित व्यवस्थित तपासा. तुमच्या इच्छेचे रूपांतर यशामध्ये करण्यासाठी श्रद्धा, मेहनत, योग्य नियोजन या 3 गोष्टी आवश्यक आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इतर लोकांशी स्वतःची तुलना करू बंद करा. कुणाचे आयुष्य पुढे गेले म्हणून तुमचे आयुष्य मागे आहे असे नाही. प्रत्येक व्यक्तींचा प्रवास वेगळा असतो. तुमच्यासाठी योग्य वेळ येताना कदाचित काही विलंब झाला असेल, पण त्या विलंबामुळे तुमची किंमत कमी होत नाही.
म्हणून तुमच्या मनातील स्वप्न सोडू नका. आजपासून त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून प्रयत्न सुरू करा. मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या मनातील एखादी मोठी इच्छा पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझे स्वप्न पूर्ण होऊ दे. जय श्री स्वामी समर्थ. आता पुढे जाणून घेऊया 8वी आणि शुभ घटना, जी तुमच्या मान सन्मान, प्रतिष्ठा आणि कामातील कौतुकाशी संबंधित आहे. 8वी शुभ घटना, मान सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होणार. मेष राशीच्या बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत 8वी आणि महत्त्वाची शुभ घटना. ही घटना तुमच्या मान सन्मान आणि प्रतिष्ठा, सामाजिक ओळखीशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही एखादे काम प्रामाणिकपणे करत असाल, मेहनत घेत असाल, पण त्या मेहनतीचे कौतुक अपेक्षेप्रमाणे झाले नसेल, तर आता परिस्थितीमध्ये बदल जाणवू शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. तुमच्या निर्णय क्षमतेवर विश्वास दाखवला जाऊ शकतो. काही मेष राशीच्या व्यक्तींना समाजामध्ये किंवा आपल्या ओळखीच्या वर्तुळात नवीन मानसन्मान मिळण्याची संधी मिळू शकते. तुम्ही एखाद्या सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करत असाल तर तुमच्या योगदानाचे कौतुक होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठीही हा संकेत महत्त्वाचा आहे. ग्राहक तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात. एखाद्या चांगल्या कामामुळे तुमची ओळख वाढू शकते आणि त्यातून नवीन ग्राहक किंवा संधी मिळू शकतात. पण मेष राशीच्या लोकांनी या काळात एक गोष्ट लक्षात ठेवावी, कौतुक मिळाले म्हणून अहंकार वाढू देऊ नका. आज तुमचे कौतुक करणारी व्यक्ती उद्या तुमच्याकडून आणखी चांगल्या कामाची अपेक्षा करू शकते. त्यामुळे मिळालेला सन्मान ही जबाबदारी समजून पुढे जा. तुमच्या आयुष्यात अशी व्यक्तीही असू शकते जी तुमच्या कामाची आतापर्यंत दखल घेत नव्हती, पण तुमच्या सातत्यामुळे तिचा दृष्टिकोन बदलू शकतो. कदाचित एखाद्या बैठकीमध्ये तुमचे मत विचारले जाईल. कदाचित एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड केली जाईल. किंवा एखाद्या व्यक्तींकडून तुम्हाला असे शब्द ऐकायला मिळतील, हे काम तुम्ही खूप चांगले केले आहे. हे छोटेसे कौतुक तुमचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. मेष राशीच्या तरुणांसाठी हा काळ स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी चांगला ठरू शकतो. नवीन कौशल्य शिकणे, स्वतःचे ज्ञान वाढवणे आणि कामामध्ये सातत्य ठेवणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा, मान सन्मान मागून मिळत नाही, तो आपल्या कामातून निर्माण करावा लागतो. म्हणून पुढील काळात तुमच्या हातात येणारी प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करा. तुमच्यावर टीका करणारे लोक असतील तरी निराश होऊ नका. प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसते. तुमचे कामच तुमच्यासाठी सर्वात मोठे उत्तर ठरू शकते. मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या मेहनतीला योग्य मानसन्मान मिळावा अशी इच्छा असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या मेहनतीला यश आणि सन्मान मिळू दे. जय श्री स्वामी समर्थ. आता पुढे जाणून घेऊया 9वी शुभ घटना, जी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्ती, नवीन ओळख आणि नवीन संधीशी संबंधित आहे. 9वी शुभ घटना, नवीन व्यक्तींमुळे आयुष्यात नवीन संधी. मेष राशीच्या बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत 9वी अत्यंत महत्त्वाची शुभ घटना. ही घटना तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्ती, नवीन ओळख आणि नवीन संधीशी संबंधित आहे. उद्यापासून पुढील काळात तुमची एखाद्या व्यक्तीसोबत ओळख होऊ शकते, जी भविष्यात तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. ही व्यक्ती तुमच्या कामाच्या क्षेत्रातील असू शकते, व्यवसायाशी संबंधित असू शकते, एखाद्या मित्राच्या माध्यमातून भेटू शकते किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये तुमची ओळख होऊ शकते. सुरुवातीला ही ओळख अगदी सामान्य वाटेल. 2-4 शब्दाचे बोलणे होईल, एखाद्या कामासाठी संपर्क होईल किंवा एखाद्या विषयावर चर्चा होईल. पण पुढे जाऊन याच व्यक्तींमुळे तुम्हाला नवीन माहिती, मार्गदर्शन किंवा एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते.
उदाहरणार्थ, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही व्यक्ती एखाद्या रिक्त जागेबद्दल माहिती देऊ शकते. तुमचा व्यवसाय असेल तर नवीन ग्राहक किंवा नवीन व्यवहाराची ओळख करून देऊ शकते. तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर योग्य मार्गदर्शन किंवा अभ्यासाची माहिती मिळू शकते. म्हणून पुढील काळात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन व्यक्तींकडे संशयाने पाहण्याची गरज नाही, पण अतिविश्वास ठेवण्याचीही गरज नाही. नवीन ओळख निर्माण करा. संवाद साधा पण महत्त्वाचे. आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेताना योग्य पडताळणी करा. मेष राशीच्या लोकांसाठी आणखी एक महत्त्वाचा संकेत असा आहे की एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येऊ शकते. खूप दिवसांपासून बोलणे झाले नसेल अशा मित्राचा फोन येऊ शकतो. एखादा जुना सहकारी पुन्हा भेटू शकतो किंवा पूर्वी एकत्र केलेल्या कामातून नवीन संधी निर्माण होऊ शकते. कधी कधी आयुष्यात मोठे बदल मोठ्या घोषणांनी होत नाहीत, ते एका छोट्याशा फोनपासून सुरू होतात, एका संदेशापासून सुरू होतात किंवा एखाद्या साध्या भेटीतून सुरू होतात. म्हणून संधी कोणत्या रूपात तुमच्यासमोर येईल हे सांगता येत नाही. मेष राशीच्या मंडळींनो, पुढील काळात नेटवर्किंग आणि चांगले संबंध तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. तुमच्या क्षेत्रातील चांगल्या लोकांशी संपर्क ठेवा. नवीन कौशल्य शिका. तुमच्या कामाबद्दल योग्य लोकांना माहिती द्या. पण कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे पाठवणे, गुंतवणूक करणे किंवा कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे टाळा. विशेषतः ऑनलाईन मिळणाऱ्या आकर्षक ऑफरची सत्यता तपासा, कारण संधी आणि फसवणूक यामध्ये फरक ओळखण्यासाठी विवेक आवश्यक असतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात एखादी नवीन संधी यावी तर कमेंटमध्ये लिहा, माझ्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघडू दे. जय श्री स्वामी समर्थ. आता पुढे जाणून घेऊया 10वी शुभ घटना, जी तुमच्या मनातील इच्छा, तणाव आणि मानसिक अस्वस्थता कमी होण्याशी संबंधित आहे. 10वी शुभ घटना. मनातील ताण कमी होणार, आत्मविश्वास वाढणार. मेष राशीच्या बंधू भगिनींनो, आता आपण आपल्या भविष्यवाणीतील 10व्या आणि अत्यंत महत्त्वाच्या शुभ घटनेकडे आलो आहोत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात सतत विचार सुरू असतील. पैसा, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, नातेसंबंध किंवा भविष्यात काय होणार याची चिंता तुम्हाला सतावत असेल. बाहेरून तुम्ही कितीही मजबूत दिसत असाल तरी मनामध्ये एखादी चिंता घेऊन जगत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होतो. पण आता परिस्थिती हळूहळू स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अनेक दिवसांपासून मिळत नव्हते त्याबाबत काही माहिती मिळू शकते. एखादा निर्णय स्पष्ट होऊ शकतो किंवा एखाद्या समस्येवर पुढे काय करायचे याचा मार्ग दिसू शकतो आणि यामुळे तुमच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. मेष राशीच्या लोकांनी या काळात सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारावा. ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत त्याचा मी किती विचार करत आहे? कारण अनेक वेळा समस्या कमी असते आणि तिचा विचार आपण जास्त करत असतो. भूतकाळातील चुका पुन्हा पुन्हा आठवण्यापेक्षा त्यातून काय शिकता येईल याचा विचार करा. भविष्यात काय होईल याची सतत चिंता करण्यापेक्षा आज तुम्ही काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मन अधिक शांत राहण्यास मदत होऊ शकते. मेष राशीच्या काही व्यक्तींना या काळात एखाद्या जवळच्या व्यक्तींचा भावनिक आधार मिळू शकतो. मनातील गोष्ट कोणाशी बोलल्याने तुमचे मन हलके होऊ शकते. तुम्ही कामाच्या तणावाखाली असाल तर कामाचे योग्य नियोजन करा. एकाच वेळी सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एक एक गोष्ट पूर्ण करा. तुमच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या, नियमित हालचाल किंवा व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. सतत ताण जाणवत असेल किंवा तो दैनंदिन जीवनावर परिणाम करत असेल तर योग्य आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. या काळात आत्मविश्वास पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून काहीच होत नाही, तर आता परिस्थिती वेगळी दिसू शकते. एखादे छोटे यश मिळेल, एखादे काम पूर्ण होईल, चांगली बातमी मिळेल
आणि त्या छोट्या यशातून तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा होईल. मेष राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, तुमचा वाईट काळ तुमची ओळख नाही, तो फक्त तुमच्या आयुष्यातील एक टप्पा आहे. म्हणून भूतकाळ मागे सोडा आणि पुढील संधींकडे सकारात्मक दृष्टीने पहा. जर तुमच्या मनातील चिंता कमी होऊन जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकता यावी असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या मनाला शांती मिळू दे. जय श्री स्वामी समर्थ. आता उरली आहे आपल्या या व्हिडिओमधील 11वी आणि शेवटची सर्वात महत्त्वाची शुभ घटना, जी मेष राशीच्या जीवनातील अनेक गोष्टींना नवीन दिशा देऊ शकते. 11वी आणि सर्वात मोठी शुभ घटना, नशिबाची साथ मिळण्याचे संकेत. मेष राशीच्या बंधू भगिनींनो, आता आपण पोहोचलो आहोत आपल्या या विशेष राशी भविष्यातील 11व्या आणि शेवटच्या शुभ घटनेकडे. ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे, कारण पुढील काळात तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात तुम्ही खूप मेहनत घेतली असेल, काही कामांसाठी वारंवार प्रयत्न केले असतील, काही ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नसेल, एखादी संधी हातातून निसटली असेल किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात असल्यासारखी वाटली असेल. पण आता तुम्ही एक गोष्ट अनुभवू शकता, ज्या गोष्टी आधी काही कठीण वाटत होत्या त्या हळूहळू सोप्या होऊ लागल्या आहेत. एखादे रखडलेले काम पूर्ण होणे, आर्थिक बाबतीत दिलासा मिळणे, नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन संधी मिळणे, कुटुंबातील वातावरण सुधारणे किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची मदत मिळणे, या सर्व गोष्टी एकामागोमाग एक घडू शकतात. आणि मग तुमच्या मनात एक विचार येऊ शकतो, खरंच माझ्या आयुष्यात आता बदल सुरू झाला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी या काळातील सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वतःवरचा विश्वास. एखाद्या संधीची वाट पाहत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतः पुढाकार घेतला तर त्याचा फायदा होऊ शकतो. नोकरी हवी असेल तर अर्ज करा, व्यवसाय वाढवायचा असेल तर नियोजन करा, नवीन कौशल्य शिकायचे असेल तर आजपासून सुरुवात करा, एखादे जुने काम पूर्ण करायचे असेल तर पुन्हा प्रयत्न करा, कारण नशीब संधी देऊ शकते, पण त्या संधीचा उपयोग करण्यासाठी तुमची कृती आवश्यक आहे. या काळात एखादी व्यक्ती तुम्हाला योग्य वेळी योग्य सल्ला देऊ शकते. एखादा फोन किंवा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. एखादी छोटी संधी भविष्यात मोठ्या बदलाची सुरुवात करू शकते. मात्र मेष राशीच्या मंडळींनो, एक महत्त्वाची सूचना, अचानक मिळणाऱ्या पैशाच्या किंवा अतिशय आकर्षक ऑफर्सच्या मागे धावू नका. कोणतीही गुंतवणूक, कर्ज, ऑनलाईन व्यवहार किंवा मोठा आर्थिक निर्णय घेताना पूर्ण माहिती घ्या आणि आवश्यक सल्ला घ्या. तुमच्यासाठी खरा शुभ काळ म्हणजे फक्त पैसा मिळणे नाही. शुभ काळ म्हणजे योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे, योग्य लोकांची साथ मिळणे आणि आपल्या मेहनतीला योग्य दिशा मिळणे. मेष राशीच्या काही व्यक्तींना पुढील काळात स्वतःच्या क्षमतेची नवीन जाणीव होऊ शकते. तुम्हाला वाटेल, मी हे करू शकतो, आणि हाच आत्मविश्वास तुमच्या पुढील प्रवासाची सुरुवात ठरू शकतो. म्हणून आतापर्यंत जे काही झाले ते विसरून जाऊ नका, त्यातून शिका, पण त्याच भूतकाळामध्ये अडकूनही राहू नका. नवीन संधी समोर आली तर धैर्याने तिचा विचार करा आणि योग्य नियोजन करून पुढे चला. ही सर्व माहिती सामान्य ज्योतिषीय संकेतावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक, वैवाहिक, आरोग्य किंवा करिअरचा निर्णय केवळ राशी भविष्यावर आधारित घेऊ नका. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमच्या आयुष्यातही चांगला बदल घडावा अशी मनापासून इच्छा असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ दे. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मेष राशीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच
सकारात्मक राशी भविष्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.